नमस्कार, मी सुधाकर काशीद, निवासी संपादक तरुण भारत. तरुण भारत गेले एक साधारण 63वं आपलं राऊंड टेबलचं आजचा दिवस आहे. काय करतोय आम्ही या आठवड्यात जे काय महत्त्वाचं देशात, जगात, जिल्ह्यात, शहरात किंवा एखाद्या पेठेत चांगलं वाईट काय जे घडेल की ज्याचा जनमानसावर बरा वाईट परिणाम होतोय, असा विषय आम्ही चर्चेला घेतो. ती बातमी आलेली असते, त्याबद्दल काही प्रश्न नाही की बाबा अमुक अमुक ठिकाणी अमुक झालं, बातम्या आलेल्या असतात, फोटो आलेले असतात. आमच्यात जरा कमी असेल, पुढारी थोडी जास्त असेल, सकाळमध्ये कमी असेल, असे तुम्हाला वाचायला मिळतंय. पण त्या घटनेमागचं जे काही घडत असते त्याला वेगवेगळी अंग असतात. ती सगळी अंग कधीच लोकांच्या समोर येत नाही. आता हे आपल्या गुळाच्या यायचं तुटक सगळ्या दैनिकात आहे की बाबा गुळ खरेदी बंद झाली आहे. म्हणून मध्येच ते आलं, ते गुजरातचं ते अन्न औषध प्रशासनानं गुळ म्हणजे तपासून घेण्यात सांगितलं. मग तिथल्या व्यापाऱ्यांचं आपल्याला आलेलं पत्र की ती गुळ खरेदी करण्यावर बंदी, त्याचा झालेला तुमच्यावर परिणाम वगैरे, हे नुसतं साधं प्रकरण नाही, हे अगदी जमिनीपर्यंत म्हणजे शेतकऱ्यापर्यंत येऊन भिडलेलं आहे. तर त्याच्यावर तुमच्यासारख्या तज्ज्ञांनी, अभ्यासकांनी तुम्ही त्या प्रश्नाकडे बघताय म्हणजे ते काय व्हायचे उद्या असं नाही म्हणत. त्याचे बरे वाईट परिणाम तुम्ही सगळेजण ताडून बघता, म्हणून तुम्हाला सगळ्यांना चर्चेला बोलवलं. आता फक्त मी हे करतो की मी नाव सांगतो की हे फक्त त्यांना नमस्कार केला की कोण व्यक्ती ते कळते. आता इथे मनीष कुलकर्णी भारतीय किसान संघाचे जिल्हा सहमंत्री आलेले आहेत. त्यानंतर गूळ उत्पादक विजय तानाजी लाड आलेले आहेत. त्यानंतर जी पट्टी घेणं म्हणतात, पट्टी हा शब्दच ना, गुळाची पट्टी वगैरे, हां, गुळाचे व्यापारी एकेकाळचे राजेंद्र पाटील साहेब आलेले आहेत. म्हणजे तो जो अनुभव, तो काळ त्यांनी अनुभवलेला आहे. आडतू. त्यानंतर निमेश कनकसिंह वेद हे सेंद्रिय गुळाचं पहिल्यापासून हे करतात, प्रोडक्शनही करतात, आणि त्याचं किती आवश्यकता आहे आरोग्याला वगैरे अशा स्वरूपाचा त्यांचा याबरोबरच प्रयत्न एक चांगला सुरू आहे. त्यानंतर सचिन शामराव जाधव हे आपल्या शिंगणापूर रस्त्याला यांचं गुऱ्हाळ आहे. यांना जाधवपेक्षा कलागते या नावानं अधिक ओळखतात. आणि परदेशात मॉलमध्ये गुळ यांचा अगदी अग्रणी म्हणजे अग्रभागी लावून यांचा जाधवांचा गुळ असं होतं. त्यामुळे यातलं ते अगदी अर्क असल्यासारखे आहेत. त्यानंतर अमित सरदार पाटील गुळ उत्पादक शेतकरी आलेत. तर ह्या तुमच्यासारख्यांनी हा जो प्रश्न आहे तो तुम्ही मांडा की असं झाल्यामुळं काय झालंय. आमचं एक डोक्यात आहे किंवा आम्ही धरले याची थीम अशी की कोल्हापूरच्या गोड गुळाची आता कडवट एक कहाणी ऐकायला मिळते. म्हणजे ते कडू अशा अर्थ नाही, पण हा कडूपणा आपण घालवूही शकतो. या गुळाला पुन्हा वैभव प्राप्त करू शकतो. कोल्हापूरच्या गुळाचा पुन्हा जगात, देशात एक लौकिक कायम राखू शकतो. तर त्या अंगानं तुम्ही बोलायचं. आणि या सगळ्या चर्चेचा शेवट गोडच करायचा अशा पद्धतीचे प्रत्येक आत्तापर्यंतचे ज्या आमच्या ह्या अशा राऊंड टेबल झाल्या, ते बाबा पाटील विरुद्ध जाधव, जाधव विरुद्ध शिंदे, वेद विरुद्ध सगळेजण, असं अजिबात ह्या चर्चेचं स्वरूप नाही. काय आहे आणि कसा मार्ग निघेल, आणखी आपण कसं कोल्हापूरच्या गुळाला एक मान्यता, राजमान्यता मिळवून देऊ, या अर्थाने आहेत. आता आले ते कदमवाडी, भोसलेवाडीचे उत्तम भोसले आलेले आहेत. आणि या सगळ्या सुरू असलेल्या वातावरणाचे बरे वाईट पडसाद आपल्या या गुऱ्हाळ व्यवसायावर झालेले आहेत. अनेकांनी चांगले चाललेली त्यांची गुऱ्हाळं काही तडजोड करता येत नाही व्यवसायाशी, म्हणून बंद देखील झालेली अशी परिस्थिती आहे. म्हणजे काल तर हे अजून यायचे आहेत, यादव जनार्दन यादवही येतो म्हणले ते. अख्ख्या आता चिखलीचा गुळ किंवा चिखलीचा गुळ वैभव म्हणजे देशात अशी चर्चा आहे. 5 का 6 गुऱ्हाळ घरं फक्त तिथं सुरू आहेत. आणि हे यादवांचं गुऱ्हाळ म्हणजे जिथं लता आशा भोसले आणि मंगेशकर परिवार वर्षातून एकदा आलं नाही, असं गेल्या 23 वर्षात कधीही घडलं नाही. तर ते येणार होते, कदाचित येतील ते. असं तर या चर्चेला सुरू करूया. आणि तुम्ही तुमचा मुद्दा फक्त एक मर्यादित वेळेत सांगा. त्याचं यांचा मुद्दा तुमच्यापेक्षा वेगळा असेल, तुमचा यांच्यापेक्षा वेगळा, तो प्रश्न आहे. पण आपण तो शेवट मात्र येता आणूया की आपला कोल्हापुरी गुळाला पुन्हा आपण हे करून द्या. तुम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं बोला, तुम्ही सांगा की काय झालं म्हणून शेतकरी आता गुऱ्हाळपासून बाजूला वळला. जे काय तुम्हाला यातून जे जाणवतंय त्याचं प्रत्येकाने सांगितलं चालेल. थोडक्यात अगदी सहज, आणि हे भाषण नाही, काय नाही. आम्ही बोलत बसलोय, फक्त तुमच्या पेढीवर किंवा कोणाच्या गुऱ्हाळावर बसलेलं नाही. फक्त इथं बसलो, एवढंच फक्त करा. आणि छान लोकांना सगळी अंग या निमित्तानं कळू दे.
उद्या एक पान वरून तरुण भारतमध्ये याचं हे असतं की वेद काय म्हटले, पाटील काय म्हटले, तुम्ही काय म्हटलं, हे सगळं असतं. त्यानंतर आमच्या सोशल मीडियाला तर एवढा 60-70 हजार त्याला हे मिळतात की आमच्या ह्याला मी जगभर जात आहे ते लोकांना कळेल नेमकं कोल्हापुरात काय चाललेलं आहे. कुणी तुम्ही बोलायला सुरू करा. आणि निमेशजी फक्त तुम्ही आता यातलं अगदी सिनियर एक गुळ आडत व्यापारी म्हणून तुम्ही त्याचा समारोप करावा असं वाटतं. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तरुण भारत दैनिकाचं अभिनंदन. कोल्हापूर गुळ या विषयावर परिसंवाद ठेवला याबद्दल आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं, आडत्यांच्या वतीनं, व्यापाऱ्यांच्या वतीनं, सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन. आणि असा काही उपक्रम ठेवला त्याबद्दल आमच्याकडून आधीच आभार मानतो. या सगळ्यात गुऱ्हाळघर आणि शेतकरी यावर चालणारा दैनंदिन आपला उपजीविकेचं साधन आणि शेतकऱ्यांचं साधन यावर परिसंवाद आहे. तर गुऱ्हाळघरं हे ग्रामीण भागातलं एक प्रतिष्ठेचं मानलं जाणारं केंद्र होतं. ते इतकं केंद्र होतं, एक गुऱ्हाळघर म्हणजे कमीत कमीत एक गुऱ्हाळघर 50 ते 60 कुटुंब चालवत होतं. या कुटुंबाचा उदरनिर्वाह उद्योगापासून ते त्याच्या सुखदुःखात सामील होण्यापर्यंत अशा सगळ्या ह्याच्यात सामील असणारं होतं. व्यापाऱ्यांच्या बरोबर, आडत्यांच्या बरोबर, अगदी ते माहीला येण्यापर्यंत. माहीला जर आले नाहीत आडते किंवा व्यापारी तर ते रुसतील किंवा आम्ही रुसू, असा हा एक कौटुंबिक जिव्हाळ्याचा विषय होता. पण तो 2005-2009 पासून साधारण हा गुऱ्हाळघरांना घरघर लागली. गुऱ्हाळघर म्हणले की शेतकऱ्यांच्या अंगावर, सगळ्यांच्या साधारण अंगावर काटा येतो. कारण का, त्याला आर्थिक जो मानपान होता त्या मानपानापासून आता गुऱ्हाळघर म्हणलं की तो एकदम डबघाईचा विषय अशापर्यंत तो आता गेले. या सगळ्यात संवादात आपण सगळे आडते आहेत, व्यापारी आहेत, शेतकरी आहेत, आमच्या भागातले. म्हणजे मी शिंगणापूरचा आहे आणि आम्ही कलाक ते म्हणतोय आता मगाशी जसं म्हणतात, तर यांच्या वडिलांच्याकडे बघून आम्ही लहानाचे मोठं झालो. त्यांचा आदर्श होता. म्हणजे ते जे काय गाडी घेऊन जात आहेत शेतात आणि गाडीवरनं व्यापारी बाजारपेठेत गेल्यानंतरचा तो एक आदर्श, असा एक आदर्श होता. आणि तो आता शेतकरी हा आदर्श कमी होऊन नोकरी, अन्य काही व्यवसायाकडे वळा लागला. यावर 2019 साली एक बैठक घेतली होती आम्ही कृष्णाईनमध्ये. तर त्याही ह्याच्यात असं होतं की शेतकऱ्याच्या या परिस्थितीला कुठं ना कुठं तरी सरकारने, व्यापाऱ्यांनी, सामान्य माणसांनी याच्याकडे बघावं, लक्ष द्यावं. पण तो काही बघितला गेला नाही. आज संवाद ठेवलाय, या सगळ्या विषयाची चर्चा होईल, सगळेजण आपापले मुद्दे मांडतील. इतकंच आता आपण मांडतो आणि पुढच्या जे काय असेल ते बोलू. नमस्कार, मी विजय तानाजी लाड फुलेवाडी. सर्वप्रथम दैनिक तरुण भारतचे आभार मानतो की आम्हाला या मातीतल्या माणसांना, या गुळ उत्पादकांना एक सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर बोलायची संधी उपलब्ध करून दिली. तर गुऱ्हाळ आमचं एक पैसे मिळण्याचं उपजीविकेचं साधन असण्याबरोबरच हे आमचं एक 4-4, 5-5 पिढ्यानपिढ्या चाललेला हा व्यवसाय आहे. आम्ही लहानाचं मोठे जे काय आमची मुलं बाळ किंवा आम्ही रांगत सुद्धा या गुऱ्हाळातूनच मोठं झालो. त्यामुळे नसत आमच्या हा गुऱ्हाळ व्यवसाय भिंडलेला व्यवसाय म्हणता येत नाही की एक आमचे लाईफस्टाईल झालेली आहे ही गुऱ्हाळ म्हणजे. आणखीन आता हे, परंतु या अलीकडच्या काळात हे सर्व निर्बंधामुळं, इतर काही कारणामुळं गुळ व्यवसाय हा तोट्याचा झाल्यामुळं एक सामाजिक ह्याच्यामध्ये आम्हाला अडचणीच ठरलेल्या झालेल्या आहे. तर 50 वर्षामध्ये साधारणतः या काय झाले, 40-50 वर्षात पूर्वीची रासायनिक खतं भरपूर शेतामध्ये वापरतात लोक सगळी, किंवा हे पाणी जे आम्हाला पंचगंगेचं मिळतं हे अशुद्ध पाणी मिळालं नाही. त्यामुळे आम्हाला म्हणाव्या तसा ऊसाचं उत्पादन, गुळाची क्वालिटी होणं झाल्या. प्रत्येक वेळा गुळाच्या दर्जासाठी शेतकऱ्याला, आम्हाला उत्पादकाला जबाबदार जाते. परंतु आम्हाला मिळणारे जे इनपुट्स आहेत, जे सेंद्रिय खतं असू द्यात, माहितीचा अभाव आहे आमच्याकडं. कारण आम्ही फक्त हे शेती करायचं होतो, जे काही संशोधन शासन स्तरावर, विद्यापीठ स्तरावर होतं हे आमच्या बांधापर्यंत पोचलेलं नाही. की बाबा हे फक्त रासायनिक खतांच्यामुळे काय दुष्परिणाम होतात, किंवा ते प्रॅक्टिकली पण ते शक्य नाही की बाबा महागडी सेंद्रिय खतं वापरून हे करणं. पुन्हा पंचगंगेच्या प्रदूषित पाण्यामुळे सुद्धा आमच्या गुळाच्या क्वालिटी परिणाम व्हायला आहे. त्यामुळे ना यायला जाणं थोड्या प्रमाणात मग गोडीसाठी, कारण हा 40-50 लोकांना रोजगार देणारा कुटीर उद्योग आहे. आणि हा आम्हाला व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी, त्यांचं सगळ्यांचं पेमेंट वगैरे करण्यासाठी, हे रन ठेवण्यासाठी आम्हाला ना यायला जास्त प्रॉफिटमध्ये येण्यासाठी काही ना काहीतरी करावं लागतं.
तर आता ग्राहकांची आवड निवड सुद्धा बदललेली आहे. चॉकलेट इंडस्ट्री असू दे, कॅडबरी, कोल्ड्रिंक सर्वत्र कलर वगैरे सगळं तर घालायला आले आहेत आणि हे सगळं आम्हाला सर्वस्वी शेतकऱ्यांना जबाबदार धरलं जातं. की शासन स्तरावर याच्यामध्ये सुद्धा की आम्हाला सुद्धा काहीतरी लिमिट घालून द्यायला पाहिजे की बाबा हे थोड्या प्रमाणात वापरा किंवा सिंथेटिक वापरू नका, हा वापरा. कारण फक्त जे काळा गोळ जर आम्ही विकायला लागलो तर ग्राहक आमचा गोळ घेणार नाही. त्यांना आकर्षक पॅकिंगमधलं आणि आकर्षक इतर सगळ्या गोष्टी चालतात. कोल्ड्रिंक असू दे, कॅडबरीज असतात, इतर कोणत्याही चालतात. तर याच्यामध्ये सुद्धा लोकांनी किंवा शास्त्रज्ञांनी किंवा शासनाने विचार करून गोरळाबद्दल थोडी भूमिका सॉफ्ट घेतलेली पाहिजे. त्यानंतर निर्यात करताना सर्व निकष पाळून आता आमचे शेटजी कनकसिंह गोकुलदास वेद आहेत. हे निर्यात करताना आमचा गुळ कोल्हापुरी गुळ परदेशात जातो. त्यावेळेला निकष त्यावेळेला तो गुळ जातो आणि गुजरातमध्येच का असं होतं. तर घेणाऱ्या व्यापाऱ्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं पाहिजे की असा बनवा, असा बनवू नका. शेवटला आम्ही उद्योग चालू ठेवण्यासाठी नाही असं दररोज आम्हाला प्रोडक्शन चालूच ठेवावं लागतं. सर्व आमच्या मागं 40-50 लोक त्याची उपजीविका अवलंबून असते, त्यामुळे आम्हाला करावं लागतं. तर गिरायक व्यापाऱ्यांच्या मागणीप्रमाणेच आम्ही हा गुळ बनवतो. त्यानंतर लेबल क्लेमवर सुद्धा बऱ्या आता काही शेटजी आमचे लोक गल्फला वगैरे निर्यात करतात. तिथं परमिटेड कलर टाकलेला असतो आणि त्यांनी खाली लिहिलेलं असतं की याच्यामध्ये आहे. गिरायक ठरवते घेणार का नाही घेणार. तशा पद्धतीनं लेबलवर सुद्धा काही लोक लिहित नाहीत आणि सर्वस्व ते आम्हालाच शेतकऱ्यांना दोषी धरतात की तुम्ही हे त्यामध्ये टाकलेलं आहे. नमस्कार, माझं नाव राजेंद्र पांडुरंग पाटील. मी प्रथम तरुण भारतचे आज अभिनंदन करतो. आज सर्वांना म्हणजे आडती शेतकरी यांना बोलवल्याबद्दल. तर थोडंसं मला पण आडतीच्या म्हणजे दुकानदारीच्या हिशोबानं थोडंसं बोलावं होतं की जे शेतकऱ्यांनी आमचं जे नातं होतं गोळाचं ते अतूट, जसं साहेबांनी सांगितलं मग अशी थोडंसं लाडसाहेबांनी जसं सांगितलं की आम्ही त्यांच्याकडं ज्यावेळी व्यापार म्हणजे खरेदीदार ते जिभेवर असा गोळ म्हणजे असं जे चाकू आता नसं जिभेवर घेतला तर ते असं 2 मिनिटात ते खारट गोळ होतं. तर जसं साहेबांनी शेतकरी म्हणजे जसा गोळ आता खारट सांगत होते, हा नाही इकडे लावा. आणि ज्यावेळी मी म्हणजे आमचे वडील सौदा काढतो तर पिरियड असायचा एक 6 मिनिटं 5 मिनिटं तेवढ्यात तो संपवा लागायचा आणि तेवढ्यात ते कलम लावलेलं असायचं की बाबा 3-4 याचं गाड्याचं 5 गाड्याचं असं ते कलम लावलेलं होतं. तसं तो तेवढ्या संपवलं नाही तर तो शिफ्ट करून दुसऱ्या बाजूला न्यायचा. तो वाहतूक व्यापारावर म्हणजे ह्याच्यावर शेतकऱ्यांवर नाही, तो आठवड्यावर तेवढ्या ह्याच्यात तो संपवा. तर गुळाचं थोडस हळूहळू थोडं आता मी म्हणजे परत दुबईमध्ये गेलो, परवा गेलो, जसं गुळात शेतकऱ्यांच्याकडं ओरिजिनल मध्ये काही होत नाही. हा जातोय ते थोडस गेल्यानंतर थोडस बदल होत. बरोबर. तर थोडा आजच्या काळात जसं सांगितलं की बाबा पंचगंगा प्रदूषण आहे किंवा बाबा आता इथं थोडंसं मीठ पाण्यात त्याचं मागचं कारण काय की खतं पण थोडी डुप्लिकेट पण शेतकऱ्यांना काय अंड पोतं टाकलं असं थोडंसं. तर त्या निमित्तानं जसं ते खारटपणा आहे तसं वाढत गेलं, क्वांटिटी पण वाढत गेली. आजच्या घडीला परत प्रॉब्लेम झाला. ओरिजिनलचे शेतकरी म्हणजे आपल्या जिल्ह्याचे, कोल्हापूर जिल्ह्याचे जे खानदानी जे म्हणजे ह्या अन्नाकडे लावणार तर ह्या अन्नाकडे जाणार तिथे गुळ इकडे तिकडे एवढा एकमेकांचा कॉम्बिनेशन एवढा वेगळा तो हळूहळू कमी होत गेला आहे. आताच्या मार्केटच्या हिशोबात बघायला गेलं तर कर्नाटक वरून आता गुळ यायला थोडा. तो कर्नाटक मधला गुळ जो येतो तो कोल्हापुरी म्हणून ब्रँडवर नावावर विकायला लागले तिथे. आणि आज जी ही उभा केली 125 एकरात साधारण आपलं मार्केट यार्ड आहे. श्री शाहू मार्केट यार्ड म्हणजे शाहू महाराजांचं नाव दिलं. शाहू महाराजांच्या जागेने तिथं 125 एकर त्यांनी जागा. त्यावेळी तात्यासाहेब मोहितेंनी पुढाकार घेऊन थोडस ती जागा म्हणजे ही व्यापार पेठमध्ये शाहूपुरी पहिले गेलो ती शिफ्ट झाली इकडं मार्केट यार्डला. आणि तिथून मग सौदा पद्धत वगैरे चालू झाली. म्हणजे प्रत्येक लाईनला सौदा का तर ती सौदा पद्धत की शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा. की सौदा बाबा काढल्यानंतर बाबा ज्या एक गुणाचा उदाहरणार्थ लाडसाहेबांचा म्हणा कोणाला तर तो लावला तप्पीला तर त्यांच्या ह्याच्यावर त्याला वाढावं 2 पैसे शेतकऱ्याच्या ह्याच्यात असं थोडस जे होतं ते सगळ्या प्रथा आता कमी झालेली आहे. पूर्वी ज्यावेळी आता त्यावेळी 6-7 हजार गाडी आवक व्हायची म्हणजे आता दुकानदाराची. म्हणजे तो सीझन किती 5 ते 6 महिन्याचा. आता सीझन कसं झालाय 12 महिन्याचा 5,000ची गाडी होते.
आता तू गुळ आता कसं लाड साहेब तर आता परस्पर ते बाहेरच्या बाहेर ते द्यायचं असं रेट्स आणि हे थोडस विभाजन होत गेले या गोष्टी. तर ह्यातून थोडस एक दुर्दैव वाईट काय वाटते की बाबा कोल्हापूरचं शाहू महाराजांचं नाव आहे, कोल्हापूरचं ब्रँड आज कोल्हापूर हे म्हणा, सांगली म्हणा, परत तुमचं पुणे आहे, ह्या ह्याच्यामध्ये सगळ्यात आपल्याला म्हणजे कोल्हापूरच्या नाव वाजलेली पेठ आपली. बरोबर. हे थोडस दुर्दैव हे थोडस आमच्या आजच्या जगात म्हणजे आमची जेवढी पिढी चालू होती ती 25 ते 50 वर्ष होती. या कारणानं थोडं कमी करत आमची पण मुलं सगळी बाहेर बरोबर. गेली. या कारणाला हे बघून थोडस तर ह्या दुर्दैवाची शेतकऱ्यांचं आणि जे बॉन्डिंग होतं ते कमी होत गेले या गोष्टी. कमर्शियल पण आला. तर आजच्या घडीला कमर्शियल पेक्षा म्हणजे ह्याच्यावर थोडासा विचार म्हणजे शासनाला पण किंवा जागरूकता होऊन थोडस याच्यावर विचार होणं जरुरी आहे. आणि गुळालाही चांगला म्हणजे स्थान मिळालं स्वयंपाकघरात असं म्हणजे किंवा आपल्या आहारातही मिळालेलं आहे. गुळाचं आहे म्हणून जाहिरात होते आता. आणि आज 80% सुद्धा आपल्याकडे आज गुजरातला गुळ जातोय. जसं आपण आता ताटाला लोणचं लावतोय तसं गुजरातमध्ये प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला म्हणजे आमटीमध्ये म्हणा किंवा ताटाला म्हणजे आम्ही प्रत्येक वर्षी जसं शेतकऱ्यांच्याकडे जायचं लग्नाला किंवा तसं आम्ही प्रत्येक वर्षी म्हणजे गुजरातला कोणाच्या घरात ते देशाला म्हणायचे. म्हणजे आपण कसं आता गावाला निघालो बरोबर. देशाला निघालोय. तर आम्ही त्यांच्याकडे बरेच वर्षांना एकदा दोनदा प्रत्येक पिढी म्हणजे त्यावेळी गाडी म्हणजे इथून घेऊन आम्ही एक सिंगल रोड असायचा त्या रोडवरून आम्ही त्यांचं म्हणजे एवढं बॉन्डिंग होतं. हे आम्हाला आजच्या घडीला वाईट वाटतं की बॉन्डिंग पण हा कमी होत निघालेला आहे. हा थोडासा मला ह्या आजच्या याच्यातून थोडासा संदेश द्यावासा वाटतो. येस. आणि जर सगळ्यांनी मनात आणलं किंवा तसं वातावरण त्या सगळ्यांनी जर मनात आणलं आणि थोडस जर त्याच्या पाठपुरावा केला तर थोडस त्याच्यात म्हणजे शासनाबरोबर थोडस आता आम्ही आमची यातली भूमिका आहे की गुळ म्हणजे आपल्या हे होतं कोल्हापूरचं नाव. कोल्हापूर म्हटलं की गुळ त्याच्याबरोबर यायचं, चप्पल यायचं. चप्पल आता बंद झालं, त्याच्यावर जो शिक्का बसला कोल्हापुरी पण अस्सल नाही असा जो बसलाय तसा ह्या गुळावर बसू नये, ते वातावरण बदलावं ह्या अँगलच आमचा या सगळ्या दुर्दैव वाईट मार्केट असं वाटतंय काय की आज 60% पूर्वी 60% म्हणजे गुळचं हे होतं म्हणजे मार्केट आहे. बरोबर. ते आज रूपांतर गुळामुळे कमी होऊन आज कांदा बटाटा आले, धान्य वाले बरोबर. गोडाऊन आले. ही दुर्दैवाची बाब झाली सगळी. म्हणजे थोडस यात नाही चुकत म्हणजे आम्हाला बघितलेलं आहे. पण ते मोकळं पडण्यापेक्षा आता निदान ते तरी चालतंय असं ही पद्धत चालू आहे. आणि सौदे होताना तो सौदा काढणारा त्याच्या हालचाली त्याचं ऍक्शन म्हणजे त्याला काही दिसत नसायचं त्या काळात. येस येस. जे आपण साहेब हे क्लास जो फिरायला म्हणजे आता आपण मॉर्निंग वॉक करतोय येस. ते 10 ते 11 मिनिटात मी बघायचं सांगितलं 11 मिनिटात तेवढा 1 तासाचा मॉर्निंग वॉक होत आणि डोक्यात असायचं की कुणाचा कुठे तप्पील आहे ते गोळी इतकं म्हणजे मेमरी समजा जीव ओतूनच आहे. हे ओळखायचे हे ते तप्पील आहे ऑटोमॅटिक तिथं गुळाचा दर गावात आणि हा गुळ कोणाला चालेल हे त्यांना कळायचं. हे आणि त्यांनी त्यांच्याकडे दाखव करायचे समोर खरीददार असतात असं बोटवरून फक्त नजरेवरती त्यावेळी मी बघितलं तू दर किती मिळाला त्याच्या नजरेतले भाव कळायचे. अरे हाय समाधान आहे किंवा अरे रे असं असं सकाळी 9 ते सकाळी 9 ला चौदा तर 1 ला बंद. त्या पिरियड मध्ये तर समजा एक 10, 12, 14 जण आहेत तर तेवढ्यात तो संपला पाहिजे. तेवढ्यात सगळ्यांना ते हे मिळालं आणि सौद्यासाठी जाणं हे एक व्यसन होतं. या दिवशी खरेदी नसणार आज गुळ घ्यायचं पाहिजे तरी तो माणूस सकाळी 9 वाजता सौद्याला आला. नातवाला घेऊन यायचे कॉलेजनं सकाळी जे हाऊस होती 4 वाजता जे म्हणजे रात्र म्हणजे मी नाही खरोखर लाडसाहेब लय वेगळं होता. थंडी आता काहीच थंडी नाही त्या काळात म्हणजे थंडीमध्ये गुरावर ते काही 2.5 तासाचे लोक झालं तर गरम यायचं आणि त्याच्यानंतर जी थंडी वाजायची आणि रस सोडल्यानंतर गार यायचं ती जी मजा आहे ती जी सुख कमी झालेली आहे. आणि आज साखर घालायला त्यामुळे जळण पण तेवढं त्या याच्यात मिळत नाही त्यामुळे थोडस असं
कालांतराने बदलत बरोबर गेलेल्या बरोबर त्या बरोबर गोष्टी. बरोबर. आणि गुऱ्हाळावर बोलवायची किती यांना उत्सुकता असायची, पाहुणे हा पंक्ती पंक्ती बसायच्या. आता बघितलं ना चिखलीचं मगाशी म्हटलं. माझे दाजीचे एक्सपोर्टर होते, ते इथं आले की त्या वडिलांनी आमच्या वडिलांना सांगायचं जावई आहेत ना आमच्याकडे जेवायला जेवा. इतकं म्हणजे मुद्दाम त्यांना आवडायचं, महाराष्ट्रीयन आवडायचं ना, ते मटकी आमटी ओला कांदा हिरवा कांदा ते करून ते जेवायचे आणि स्टँडिंग इन्स्ट्रक्शन पुढच्या वर्षी आला की तुम्ही आमच्याकडे यायचं, दुसरीकडे हॉटेलला जेवायला जायचं नाही. इतकी आपुलकी त्यावेळी होती. काल आम्ही त्या यांच्यात गेलो होतो यादवांच्या, त्याने तो फोटो दिला. सगळ्या सुना बसले, 7 सुना आहेत आणि मध्ये ही ननंद म्हणले, ती हे म्हणत अशा बसले, म्हणाले मी तुमची ननंद आहे, त्यामध्ये बसले. तसे आपल्या घरातली माणसं फोटो काढतात नाही, तसे त्या बायका जेवण करत्याला वगैरे तशाच आलेत आणि त्या फोटोला सगळ्या बसलेल्या आहेत. दरवर्षी त्यांच्या म्हणजे जसं मगाशी बोलणार दरवर्षी त्यांचे ते सुरेश वाडकर दरवर्षी तिथं म्हणजे गुऱ्हाळावरती आणि त्यांच्याबरोबर बरेचसेच म्हणजे संगीतकार म्हणा, आर्टिस्ट म्हणा, त्यांच्याबरोबर 1-2-4 प्रत्येक वर्षी अगदी अगदी म्हणजे आवडीने यायची. अगदी. तुमच्या शिंगणापूर यात्रेच्या वेळा रस शेवटपर्यंत वाटायचे माणसं, अहो, केवढं मोठं मन पाहिजे. माझ्या आजोबा किंवा यांचे वडील असतील, ऊस राखण्यासाठी इतके लोक त्या पाणी यायचे किंवा रस प्यायला यायचे किंवा खूप मोठी हे बघा, ह्याची एक चौकट ह्या चर्चेतल्या ह्याची घ्या की शिंगणापूरची विशाळी यात्रा आहे ना, तर कोल्हापुरातनं उत्तरेश्वर पांदीतनं लोक चालत यात्रेला जायचे. तर त्या मार्गावर ज्यांची गुऱ्हाळ ते यात्रा संपेपर्यंत जोपर्यंत भाविक आहेत तोपर्यंत रस त्याला देते. Yes, 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 yes. ते ओरिजिनल बनत आहे ते म्हणजे मनापासून मनापासून. यात्रेला सुद्धा ज्योतिबाच्या म्हणजे पुढे तुमच्या किर्लीच्या आसपास त्यांचे भाग होता रस प्रत्येक ह्याला म्हणजे त्यावेळी. आणि आता प्लास्टिकचं तर ह्या जमानाला त्यावेळी म्हणजे स्वतः त्या ह्याच्या क्लासमधून स्टीलच्या स्वतः धुवून आणि त्याच्यातून असं इतकं म्हणजे प्रेम त्याच्यामध्ये यायचं. आणि त्याच्यात लिंबू गाळून आणि त्याच्यातला आज 125 एकरात पण साहेब जो आता मी सांगितलं नाही त्याप्रमाणे. तर आज आता समजा लाड साहेबांचा गुऱ्हाळ एक 6-7 महिन्याचं किंवा जाधव साहेब किंवा बाबा तर ते 2-3 महिन्यानंतर संपलं किंवा तर कुणाचं तर आता दुसऱ्याचा ऊस चालायचा तरी ते गुऱ्हाळ त्यांच्या ह्याच्यासाठी मार्केटमध्ये दररोज येऊन काय दर झाला काय चाललंय मार्केटचं म्हणून यायचे त्यावेळी तिथे समक्ष. नमस्कार, अमित पाटील, गुळ उत्पादक शेतकरी खुपिरे, तालुका करवीर. आता गेली एक 4 दिवस झालं सर्व वृत्तपत्रांना की कोल्हापूर गुळाच्या बातम्या एकसारख्या लागायल्या की गुजरातला जो कोल्हापुरी गुळ गेला यांनी सॅम्पल गावल्यात आणि त्यात कलर काही आढळले. त्यामुळं थोडंसं पेपरला उलट सुलट सगळ्या बातम्या लागून थोडंसं गुळाचं कुठंतरी नाव कोल्हापूरचं. बरोबर बरोबर. आणि आम्ही गुळ उत्पादकांना पण आमच्या मनाला लागले साहेब. मला सांगतो गेले 8 दिवस आम्हाला झोप लागण झाल्या. कारण की पिढ्याने पिढ्या आमचा आता व्यवसाय चालू झाला साहेब. 5व्या पिढीला आमचं गुऱ्हाळ चालू आहे खुपिऱ्यात. मग आता काय झालं, कोल्हापूर मार्केटला आमचा सगळा गुळ जातोय. साधारण साहेब 1200 गुऱ्हाळ घरांची लोकसंख्या होती आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला. आता ते 90 ते 100च्या आसपास राहिले. कारण की ह्या गुळ व्यवसायात काय झालंय की जे लेबर प्रॉब्लेम आहे तो मोठा आहे सगळ्यात. त्यात ही महागाई एवढी प्रचंड झाल्या आणि गुळाचा आणि त्या ह्याचं जर काढलं उत्पादन खर्च काढला तर न परवडणारा धंदा झालाय थोडक्यात. त्यामुळे गुऱ्हाळ आमच्या गावात 36 गुऱ्हाळ घरा होती, आता 5 गुऱ्हाळ आमच्या गावात फक्त खुपिऱ्यात राहिले. तर आता नवीन सगळे आम्ही कुठून नोकऱ्या करायच्या काय करायच्या हा आपली पारंपरिक व्यवसाय आहे म्हणून आम्ही चालू ठेवलाय. साधारण साहेब 70-80 लोक आज माझ्याकडे गुऱ्हाळावर कामाला आहेत. मग आम्ही जसं मागणी व्यापारी आता कोल्हापुरात नेमिष काका आहेत आमचे कनक शेडचे, आम्ही त्यांना प्रेमानं म्हणतोय काय त्यांना कुठला गुळ पाहिजे, क्यूब पाहिजे, त्यांना पावडर पाहिजे, सुंठ घातलेला गुळ पाहिजे. अशा पद्धतीने जसा गुळ पाहिजे जसं व्यापारी पूर्ण मागतात गुळ त्या पद्धतीचा साहेब आम्ही लॅब टेस्ट करून गुळ दिला जातो आमच्या गुऱ्हाळावर. म्हणजे त्या दर्जा हा त्या दर्जा ज्या दर्जाचा गुळ पाहिजे व्यापाऱ्यांना त्या दर्जाचा गुळ बनवून दिला जातोय. आधुनिकीकरण काय झालं काय म्हणजे इतके वर्ष आणि काय तुम्ही- आता हे अनेक साहेब मोठं कारण याला काय आहे माहिती आहे काय, आता आपले व्यापारी वर्ग आहे जो कोल्हापुरातला
आमचा ठराविक व्यापारी आमच्याकडे लॅब सर्टिफिकेट घेऊन चांगल्या प्रकारचा गुळ खरेदी करतात, तो पुढे पाठवला जातोय. आणि ठराविक व्यापाऱ्यांचं काय होतं, इथं कोल्हापुरात इथं एक 50 बॉक्स खरेदी करायचा गुळ, आणि रायबाग, कर्नाटक रायबाग जे आहे, त्या रायबाग निरगुंडी गाव आहे, चिकोडी गाव आहे, ह्या गावात साहेब त्यांनी गुराळ चालवायला घेतल्यात. आणि त्या गुराळावर कोल्हापुरी लेबल त्या गुळाला लावली जाते. आणि हे मार्केट कमिटीच्या सुद्धा निदर्शनात आणलं गेलंय. आपले 2-3 वर्षापूर्वी राहुल रेखावर साहेब कलेक्टर होते, त्यांनी सुद्धा एक कमिटी नेमली की तुम्ही तिथं जावा, खरोखर बघा. त्यांनी सुद्धा ते गोडाऊन, तिथं गुराळावर जाऊन त्यांनी बघितले, तिथल्या सॅम्पल घेतल्या, कुठल्या व्यापाऱ्यांचा आहे, लेबल कुठली लावलं, ते त्यांना पूर्ण कमिटीकडे माहिती आहे, त्याचं रेकॉर्डिंग आहे आपल्या मार्केट कमिटीकडे. तरी पण मार्केट कमिटीमध्ये आज त्याच्यावर काय कारवाई झालेलीच नाही. आणि काय होतंय, इथं घ्यायचा एक 50 बॉक्स, आणि कर्नाटक म्हणून रायबाग म्हणून चिकोडी निरगुंडी या गावामधून नावाखाली गुळ आपला भरायचा आणि कोल्हापुरी लेबल लावायचे आणि पुढे पाठवायचा. आणि पुढे काय होतंय, तो गुळ तिथं तपासला गेला की आमचं कोल्हापूरचं नाव बदनाम. हे मुख्य कारण आहे साहेब याचं. आणि त्यामुळं आम्हाला एवढं प्रामाणिक आम्ही तुला आता 2-3 दिवस झालं साहेब मार्केटमध्ये चाललोय. आम्ही ते व्यापाऱ्यांना सांगितलं, तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचं आम्ही गुळ द्यायला तयार आहे. लॅब टेस्ट करून सर्टिफिकेट सकट आम्ही देणार, ही आमची तयार आहे. कुठंतरी कोल्हापुरी आपण साहेब कोल्हापुरी माणसं नावाला पट्टा लावून देणार. पैसा आमच्यासाठी महत्वाचा नाही, आरोग्य महत्वाचं. साहेब आमच्या भागातली माणसं घाण्यावर गुळ नाही आली की सांगून जातात, आम्हाला चांगला गुळ काढून ठेवा, किती पण दर असू दे तुझा. 100-120 रुपये किलो घाण्यावरून गुळ साहेब न्यायला जातो. गावातली खेड्यातली आमची लोक घेऊन जातात. आणि तोच गुळ बाजारात आला की 45 ते 47 रुपये त्याला सरासरी दर आहे. ते तुम्ही गुराळाचे चांगला गुळ ज्याला पाहिजे आहे प्युअर, तो गुळ 120 रुपये किलो आज गुराळावरून नेला जातो. लोक भरपूर नेत आहेत. त्यामुळं मार्केट कमिटीनं आणि प्रशासनानं ह्याच्याकडे आम्ही वारंवार साहेब कमिटी जातोय शेतकरी म्हणून. आमची एक शाहू गुळ उत्पादक संघटना आहे साहेब. आम्ही आता नवीन तरुण शेतकऱ्यांनी मिळून केलंय, बाबा कुठं शेतकऱ्यांना कुठं नुकसान होतंय किंवा यात बदल काय झाला पाहिजे, तरी टिकला पाहिजे व्यवसाय. साहेब आमच्या 5व्या पिढीला, पुढल्या पिढीला कसा जाईल यो, पिढ्यानपिढीवर गेला पाहिजे आणि चाललं पाहिजे साहेब. आणि तुम्ही बघतोय मी आणि अनुभवलेलं आहे, म्हणजे गुराळघर म्हणजे मंदिरासारखं पावित्र्य तिथं जपलेलं आहे. ज्या काय पाळायचं आहे ते पाळलंच पाहिजे, त्याशिवाय तिथं पाऊल कारण की आता प्रत्येक गुराळघरावर साहेब नवीन मोल्ड मध्ये आता 5 ग्रॅम पासून 15 ग्रॅमचे क्यूब वगैरे त्याची निमेश काकांनी सुरुवात केली. आम्हाला एक 5 वर्षापूर्वी मार्गदर्शन केलं की बदलायला पाहिजे, बदल करा तुम्ही, ह्या पद्धतीने करा. कारण की त्यातला गुळ साहेब आज आम्ही 120 रुपयाला म्हणजे बॉटल आता अर्धा किलोची जाते त्यामध्ये. गुळाची ढेर विकत आणलेली घरात फोडताना देखील. होय, आता काय झालं, जोडून आता प्रत्येक कपाला एक 15 ग्रॅमची क्यूब आहे सर. ती एक क्यूब टाकली ना 1 कप चहा होतोय मस्तपैकी. आणि ह्या प्रकारे आता सगळं चालू आहे. जो व्यापारी ज्या पद्धतीने मागतात त्या पद्धतीने आम्ही त्यांना द्यायला लागलोय, देतोय. आम्ही तयार आहे आणि आम्ही देतोय आणि घेतात पण आमच्याकडनं. घेतात पण असे पण आहेत व्यापारी, चांगला गुळ द्या. पुढे गिरायकांना पण सांगतात की बाबा ह्या पद्धतीचा आणि ह्या पद्धतीने दर लागणार, ते पण आम्हाला चांगल्या पद्धतीने दर देणार. त्यात आम्ही समाधानी असतोय, त्यांचं गिरायक समाधानी होतोय. ते माझं फक्त एक समाधान मिळावं, पैसा राहत नाही शेवट, ते समाधान राहतं. आणि जे गुराळ साहेब चालले, जे म्हणजे पुण्याईवर चालतात माणसांचं म्हणा. आमच्याकडे साहेब 2300 किलोमीटर आता युपीवाली लोक यायला लागलेत. आमची इथं मिळवण्यामुळे आम्ही पर्याय काढला, लोक आम्ही तिकडनं आणायला लागलो, युपीवर यायला लागलेत. गावातली जी लोक आहेत ते आमच्याकडे पॅकिंगसाठी येतात. म्हणजे गावलेवाला साहेब 100-150 रुपये हजरी, आम्ही 250 रुपये हजरी. गुळव्या देखील युपीवाला नाही, गुळवे आपल्या भागातले स्थानिक आहेत. आणि गुळव्या आता बऱ्यापैकी आम्ही मालक स्वतःच आम्ही आता शिकलोय. त्या गुळव्याचा मान एक वेगळा आहे, सभापती तो त्यात मार्केट कमिटी आम्हाला जसं पाहिजे, बाबा मार्केट कमिटी मालक आहे म्हणजे तुम्ही तयार आहे पाहिजे, आम्ही देतोय. हे फक्त घ्या, आम्ही द्यायला लागलोय त्यांना चौकट यांची ज्या दर्जाचा गुळ पाहिजे आहे बाजारात आणि घेत्यात तयार आहे, घेत्यात त्या पद्धतीने द्यायला चालू आहे. म्हणजे सरसकट सगळे अमुकच काढताय आणि तो खपवतोय असं. आता साहेब लाड मामांची विजय मामांची का नाही गुळ पावडर आहे चहासाठी, चहा पाटणार नाही गुळाचा. या पद्धतीने 1 नंबरची पावडर यांची क्वालिटीची आहे. आमच्याकडे क्यूब आहेत. आज जो काही जसं शोभा या ह्याला प्रोत्साहन दिलं,
तसं सरकारने या उद्योगाला प्रोत्साहन देणं आणि कारण का जो पूर्वीचा शेतकरी स्वावलंबी होता तो आता परावलंबी व्हायला. आता जाईल ना युपी वरनं जर हो ईपी वन लेबर आहेत आणि लेबरांची व्यवस्था. आणि साहेब पूर्वी काय होत होतं की भाडेतत्वावर ऊस गाळप घेतला जातो. तर आम्ही ऊस आमच्या गावातल्या लोकांचा टनेजवर विकत घेतोय आणि आम्ही वजन काटा बसवलेला नाही. कारण की आम्ही कारखान्यापेक्षा 100-200 रुपये शेतकऱ्याला ऊसाला दर वाढ देतो. कारखान्याचा 3500 रुपयाचा तर आम्ही 3600 रुपये देतोय. आणि फक्त आम्ही ऊसातून गुळ घेतोय साहेब. आम्हाला द्यायला परवडत आणि वजन काटा आम्ही घाण्यावर बसलेला नाही. कुठेही वजन करा तुम्ही, वजन कुठल्याही काट्यावर ना पावती आणा आणि लगेच पैसे घेऊन जावा. ही पद्धत आता आम्ही आहे आणि चांगला आम्ही द्यायला लागलो. ऊस ज्याचा आहे ऊसाला काय कष्ट आहे आम्हाला माहिती आहे. कारखाना जे काय करतात प्रकार आम्ही नाही, आम्ही काटा बसवलेला नाही घाण्यावर. कुठेही वजन कोणाला त्याबद्दल आम्ही रोख गुराळाचं 3-4 महिने म्हणजे तुमचं दुसरं काही डोक्यात नसते नाही. व्यसन असतं गुळ म्हणजे व्यसन. सकाळी 4 वाजल्यानं आम्ही त्यात. उत्तम बोल की. मला हे आता एवढे गप्पा फक्त मार की. आमची काय साहेब मार्केट कमिटीनं आणि प्रशासनानं यात लक्ष घालून हे करायला ठीक आहे, पाहिजे. yes. आपण एक चांगल्या पद्धतीने याला उद्या हे जाणार आहे. सगळ्यात कुठेतरी उत्तम बोल की. बातमी काय झाली उलट सुलट नाही, 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 लागल्या. म्हणूनच मी सगळ्यांना एकत्र बोलवायचं कारण हे आहे. वेगळं येण्यापेक्षा लोकांना चित्र ते कळेल आणि त्याचा शेवट 100% पॉझिटिव्ह. कोल्हापुरी गुराढी काय म्हणतात धूर आलाच पाहिजे. नमस्कार, उत्तम आनंदराव भोसले. आम्ही लहानपणी वडिलांच्या बरोबर जात होतो मार्केट. एक 10 वर्ष असले त्यानंतर आम्ही आमच्या मोठ्या भावांच्या बरोबर जात होतो. त्यावेळेची जी परिस्थिती आणि नंतर बदलत जे गेलं ते इतकी घरघर लागली की ते म्हणजे कंट्रोलमध्ये. त्यामुळे आम्ही 2018-19ला बंदच केलं. म्हणजे साधारण 2005ला 2700-2800 रुपये गुळ जात होता आमचा स्वतःचा गेलाय. त्यावेळेला 1000 रुपये उसाचा दर होता, 1000 किंवा 1200. आणि 18च्या दरम्यान मी बंद केलं त्यावेळेला 2800-2900 रुपये उसाचा आणि गुळाचा 2700-2800 3000. ते कुठं ते काय जजमेंट बसनाच. शेवटी आपण तरी पण 4-5 वर्ष तोट्यात जात असताना पण भाऊ ते आमचे नको म्हणत होते बंद कर हे त्रास, हे कामगारांचा त्रास. तरी पण आपण ते चालू केलं. हे असू दे म्हणलो, आपल्या वडिलांचं आहे, पूर्वीपासूनच आहे, पिढ्यानपिढ्याचा आहे. तर त्या कंटा शेवटी आम्ही तोट्यात जाऊन बंद केलं. तर हे सगळे कारण आहे. ते शासनाची यात काय काही धोरण पूर्ण उदासीन आहे. शासन काय सहकार्य नाही शासनाचं. त्यामुळे म्हणतात ना फंड एक चाललंय म्हणून चालवायचं. आणि कामगारांचं काय झालंय, इतकं पैसे बुडलेत कामगारांच्यात. एक ग्रामीण भागातली येत नसल्यामुळे आम्ही बीडकडली आणायला लागलो. बीडकडली 1-2 वर्षे करायची फसवून जायची. शेवटच्या वेळेला तर मला वाटते 17च्या दरम्यान आमच्या गावातलंच 66 लाख रुपये एकाच माणसानं बुडवलं. त्यामुळे आम्हाला काय आणि जरा काय केलं, एक थप्पड मारली तरी ते केसेस किती झाले त्या काळात. आणि इतकं चांगलं वाटायचं आम्हाला ती गुराळ चालू करताना गेली. आम्हाला कुणी सोडलं नाही. प्रचंड म्हणजे तो जो ट्रान्सफर 66 लाख रुपये आपलं ते सगळ्यांचं मिळून आमचं काही चाललं नाही. काय नंतर काय तुम्ही ट्रक घेतला तुमचं तुम्ही हे करायचं ॲडव्हान्स एकाचे 2-3 ट्रक घेतले आणि दरवर्षी ते नेहमीच येतात हे झालं त्याला 5-5 लाख 4-4 लाख ॲडव्हान्स द्यायचे. 3 ट्रक तिथे 14-15 लाख रुपये त्याने आलेच नाही. पुन्हा गावाकडे गेला तर गावाकडे गेल्यावर त्याला आजच्या दिवशी जेवण काढलं कुठं काय झालं आज टाकायचं पत्ता नाही काय बदल गेलं पत्ता नाही नामो निशाण. जीप घेऊन एकदाच गेलेला होता एकदा तो ड्रायव्हर गुराळ चालू करायचं म्हणजे ते लग्न घर वाटायचं. म्हणजे असं सगळी ते चालू करायचं म्हणजे इतकं म्हणजे सगळे असं मजेत म्हणजे उत्साह इतका असायचा की नाही. नमस्कार, मी सचिन शामराव जाधव कलाक्ते. हॅलो. आता आज तरुण भारत मार्फत माननीय सुधाकर काशीद यांनी एक गुळ विषयक गुळ कसा असावा, कोल्हापूरचा गुळ कशा काय, गुळाची काय ऐतिहासिक पार्श्वभूमी सुरू आहेच की. याविषयी त्यांनी एक चर्चासत्र बोलवले. त्या ह्याच्यात मी सहभागी झालेलो आहे. त्याविषयी मी माझं मत व्यक्त करतोय.
या चर्चा सत्रानिमित्त. हा हा मी मग- गुळाचा एक काळ असा आम्ही बघितला माझ्या लहानपणी, म्हणजे आमच्या आजोबापासून आमच्या घरी गुळा चालू आहे आणि आजपर्यंत आम्ही गुळाची आहे त्याची साईड आम्ही तशी ठेवलेली आहे की काही मध्ये या अडचणी आलेल्या आहेत किंवा काही गोष्टी या गोष्टी वेगळ्या एकदा 30-40 वर्षांना घडतात की वेगळ्या पद्धतीनं त्या घडल्या त्या आम्हाला पसंत पडण्यासाठी आम्ही गुळाकडे सध्या बंद ठेवलेला आहे. पण जो गुळाचा सुवर्ण काळ आम्ही बघितलेला आहे ती अशी परिस्थिती की आमच्या फक्त फुलेवाडी एरियात 49 गुराळ होते आणि ह्या गुराळामध्ये जी गुळासाठी असणारी नैसर्गिक किंवा मातीच्या त्या शेतजमिनीचा पोत किंवा वातावरण हे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात अगदी चांगल्या पद्धतीचं असल्यामुळं माननीय आपले राजर्षी शाहू महाराज यांनीही आपल्याकडं बाहेर गुजरातहून व्यापारी आणून आपली गुळाची व्यापाऱ्याकडे बसवली आणि ह्या व्यापारपेठेमध्ये अगदी चांगल्या चांगल्या प्रतीचा गुळ बनवतात आणि एकमेकाच्या ईर्षेपोटी मी गुळ आपला कसा चांगला होईल यापोटी शेतकरी कष्ट घेत होते. ते जर कष्ट बघितले आणि आत्ताची जर परिस्थिती आहे फार त्यात फरक आहे. पण ही जी आत्ताची काही परिस्थिती चालू झालेली आहे की आता ज्या पेपरमधनं बातम्या येतात की ह्यात असा पद्धती हे घेतलं जातं ह्या पद्धती ह्या आपल्या कोल्हापूरच्या गुळाला हे कलंकित करणार आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जी आपली कोल्हापुराच्या ऐतिहासिक आणि ऐतिहासिक गुळ तयार होतो हा गुळ हा परत शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने तयार केला पाहिजे. आपण आता थोडं व्यापार म्हणजे त्या दुसरे कर्नाटकवाल्यांनी हे केलं म्हणून हे आपण केलं पाहिजे असं न धरता शेवटी व्यापाऱ्याने पण यात धरलं पाहिजे गुळ कुठला चांगला आहे, तो गुळ कशा पद्धतीने बनवून द्यावा किंवा ह्या पद्धतीने तुम्ही बनवून द्या ही अशी वाईट प्रथा चालू ठेवू नये. जे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची परंपरा आहे त्या पद्धतीने ही चालू ठेवावं. आणि हा गुळाला आपण जर बघितलं अनाधिक काळापासून किंवा प्राचीन काळापासून गुळाचं महत्त्व या आयुर्वेदात आहे आणि हे गुळाचं महत्त्व कधीही संपणार नाही, हे पुढेही चालू जाणार आहे. फक्त ही काही आधीमध्ये मरगळ येते किंवा काही गोष्टी वाईट प्रथा येतात त्यावेळी हा गुळाचा व्यवसाय डबघाईला आल्यासारखा होतो. ह्या डबघाईला आल्यासारखा प्रकार म्हणजे काय आहे, एक लेबर प्रकार, लेबर आता पूर्वीसारखे मिळत नाहीत. त्यासाठी शासनानं यामध्ये छोट्या छोट्या शेतकऱ्यांना जसं आपण आता इतर देशात बघितलं की थायलंड वगैरे इतर ठिकाणी चांगल्या मशिनरी बनवल्या आहेत कोरियामध्ये वगैरे, तशा मशिनरी हार्वेस्टिंगच्या ह्या छोट्या छोट्या शेतकऱ्याला मिळाल्या पाहिजेत. ह्या शेतकऱ्यामध्ये गव्हर्नमेंटनं पुरवल्या पाहिजेत तर हा कुटीर उद्योग हा जिवंत राहील. जे शेतकऱ्यासाठी जे काय बाकीच्या हार्वेस्टिंगचे असेल किंवा इतर कुठल्या आधुनिकीकरण असेल त्यात शासनानं पुढाकार घेतला पाहिजे. शासनाचे कृषी अधिकारी किंवा कुठलेही ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे त्यात कुठेही पुढाकार दिसत नाही त्यांचा. फक्त जे काही येत्या योजना त्या कागदावर राहतात पण त्या शेतकऱ्या बांधापर्यंत पोहोचत नाहीत. त्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जेव्हा पोहोचला आणि शेतकऱ्याला पण हा मिळेल की हे उपकरण हे तुझ्यासाठी उपयोगी आहे त्या टायमात हा शेतकरी इतर खर्च कमी होऊन हा शेतकरी जो आता आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात बघितलं तर मोठे शेतकरी जसं परदेशात 200 एकर 400 एकराचा शेतकरी असतो तसा आपल्याकडे शेतकरी नाही. आपल्या ह्याच्यात जशी कुटुंब व्यवस्था जर बघितली 1-3 लोकसंख्या बघितली तर आपल्या जमिनी तुकडे पडलेले आहेत. त्यामुळं कमीत कमी शेतकरी जो ज्याच्याकडे जमीन आहे भूमी आहे त्यालाही आपल्याला हे ॲटोमेटिकची उपलब्ध किंवा जे पैसे खर्च करण्याची ताकद त्याच्यात आली पाहिजे. त्या हिशोबानं शासनानं कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. नाही तर नुसती योजना डिक्लेअर केली आहे आणि तो शेतकऱ्यांना पोचलं का नाही हे बघणार असं का व्हायला नको. कारण आपल्या ज्या प्रत्येक जिल्ह्याचं काही एक महत्त्व आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने की बाबा कोल्हापूर जिल्ह्यात गुळ उत्पादन चांगलं होते त्या ठिकाणी लागणारी आता शेती आमच्या अर्धा एकर किंवा 1 एकर ह्या शेतात लागणारे जसे आता मोठे मोठे हार्वेस्टिंग काढलेत फॅक्टरीसाठी तसं ऊस तोडीसाठी लहान छोटा हार्वेस्टिंग काढला जो अर्धा एकरात किंवा एकरात तर आमचा लेबरचा प्रश्न चांगला सुटेल आणि शेतकऱ्याला त्यामध्ये आपला खर्चाची बचत होईल आणि वेळेत ह्याच्यापेक्षा जास्त जास्त शेतकरी आपला गुराळामध्ये उत्पादन चांगलं करू शकेल. ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी आता मार्केट आपण अवकाळ आली म्हणतोय कारण त्याचं कारण हा गुराळ बरंच बंद पडले त्यामुळे अवकाळ आहे. कारण आम्ही आमच्या काळात बघितलं आम्ही लहान असताना वडिलांच्या बरोबर जात होतो तर एक बाजारपेठ जर गुळाची बघितली असे पूर्ण जसे आपण एखाद्या झाडाला गुलाब फुलावर भरलं जातं तसं ती गल्ली अशी गुळानाशी सगळं पूर्ण भरायच्या रवे वेगळे असायचे आणि त्यात एकेका शेतकऱ्याला असं असायचं हा गुळ कुणाचा तर आमच्या वतीचं समोर सांगतो आमचे गुळ लावला तर हा गुळ शामराव कालकण्यांचा गोळ आहे म्हणून एक ओळ बघितली ती ओळ सगळे व्यापारी एकदम खरेदी करायचा ते व्यापारी तुटून पडायचे. त्या शेतकऱ्यांची क्वालिटी मेंटेन केली होती. मग त्यात आमच्या वडिलांनी आमचा गुळ असा का होते आम्हाला पण त्यावेळी प्रश्न पडला आपला गुळ एवढा चांगला कसा होतो किंवा इतर शेतकऱ्यांना पण आमचा गुळ असा का होतोय. इव्हन त्यावेळी बोंद्रे दादा इकडे प्रगतशील शेतकरी होते ते स्वतः आमच्या वडिलांशी चर्चा करायचे हे शामराव तुमच्यात गुळ एवढा कसा का तयार होते. पण आम्हाला पण तेव्हा समजत नव्हतं. मग वडील सांगायचे असे हे बदल केला पाहिजे तो बदल केला पाहिजे. पण आम्हाला जेव्हा मोठं समजतं आमची शेती करताना त्यावेळी
वडील शेताचा पोत चांगला राहण्यासाठी काय करायचे, दरवर्षी म्हणजे दर 3 वर्षानं नदीकाठची जी माती आहे ती आपल्या शेतात ओढून घ्यायची. त्यामुळे आमच्या गुळाची क्वालिटी ही चांगली राहायची आणि गुळव्याला पण आमचे वडील ज्ञान द्यायचे, बाबा हा गुळ असा असा बनला पाहिजे. याचं एक असं उदाहरण आहे की आपल्या बाजारपेठेत मोठे व्यापारी आहेत श्रीकांत हेरवाडे, त्यांनी मी गुळाळ बघायला चालू केला. त्यांनी मला एकदा सांगितलं की सचिन म्हणले, तुमच्या गुळात जो गुळ बनतो काय त्यात ते गुळ बनवणारे तुमचे वडील आणि तुमचे गुळवे आहेत. त्यांनी जे ते मला उदाहरण सांगितलं की तुमचा गुळ बनताना रसदार जे गुळ होते ते रसदार म्हणून एक पद्धत असते गुळाची, त्यात तो गुळ टोकरला की वरनं कठीण पण आत चाकू मारला की मध आल्यासारखा जो रस येतोय हे गुळ असा कोण बनवत नाही म्हणजे. मग ह्या पद्धतीचा आपण जर क्वालिटीचा गुळ जर बनत गेला आपल्या कोल्हापुरात तर निश्चित आपल्या गुळाला भाव आहे. आणि त्याचं परीक्षण हे व्यापाऱ्यांनी केलं पाहिजे की चांगला गुळ कुठला आहे पडा. कारण ओरिजिनल गुळ दिला म्हणून तो डुप्लिकेट, म्हणजे आता थोडं काय झालं सिंथेटिक खायची आपल्याला सवय लागल्यामुळं चांगल्याचा आपल्याला भाव होत नाही. कारण हा मी एकदा अनुभव घेतला, कारण मध्ये हे मला पटत नसल्यामुळे मी बिगर किलो काढला. एका व्यापाऱ्याने सांगितलं नाही हा बरोबर नाही डुप्लिकेट होतोय. त्या दिवशीपासून मी ठरवले आज गुळ, ज्या दिवशी गुळाला भाव चांगला मिळेल ओरिजिनल त्या दिवशी गुळ काय चालू करायचा. त्या दिवशी आम्ही म्हणलं जिद्दीने ठेवलं. आणि ह्या आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे हा प्रकार हा नव्हता, पण 2002 नंतर हा जो प्रकार आला 2002 कर्नाटकात हे चालू झाले म्हणून मग तुम्ही असं करा. त्यावेळी आपल्याकडे शेतकरी सुद्धा भीत होते किंवा साखर टाकणे ही प्रथा वाईट झाली. कारण साखर जरी रसापासून असेल तर शेवटी मूळ गुळ आणि हे साखरेचा गुळ ह्याच्यात फार फरक पडतो. आणि शेतकऱ्यांनी पण आता चिंतन केलं पाहिजे, बाबा ह्यात आपल्याला पैसे मिळतात. कोण पण पैसे मिळवण्यासाठी करणार, पण पैसे मिळतात मग असं न, पण आपल्याला पण समाधान मिळालं पाहिजे की आपण देतोय. शेवटी यात बाकीच्या गोष्टीची पण ऍड करतो. जसं ठीक आहे त्यात आम्हाला प्रिमेसेबल काय असेल त्या केमिकल घातलं तर ते जे आम्हाला लिमिटेशन असेल तर ठीक आहे ते घालून आपण करावं. पण जे शरीराला हानिकारक असेल शेवटी ते आम्हीच खाणार आहे. बरोबर, आम्ही विकणार म्हणजे आम्हीच आमच्या घराला कोणतं खात असणार ना किंवा मी खात असणार ना. तर शरीराला अपायकारक होणे ह्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. आणि व्यापाऱ्यांनी पण बदल केला पाहिजे की व्यापाऱ्याने इकडे मीटिंगमध्ये पण असं सांगू नये ठीक आहे असू दे बदल झाला पाहिजे नंतर म्हणायचं हे नाही तर मला असं पाहिजे तर तुझा तर देणार नाही तर तू ओरिजिनल जा तुझं तो एकदा कुठे काय तू असं होऊ नये. असं होऊ नये काय, कारण ह्यात प्रबोधन व्हायला पाहिजे. कारण गुळाचा लाईफ संपणार नाही, गुळाची मागणी संपणार नाही. गुळ हे आयुष्यभर राहणारच आहे, पिढ्यानपिढ्या राहणार आहे. काय फक्त शासनाने ह्यात काय केलं पाहिजे की बाबा शेतकऱ्याला मोटिवेट करण्यासाठी एक कुटीर उद्योग किंवा ह्याच्या अजिबात दुर्लक्ष शासनाचं पण काय तर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी देऊन की शेतकऱ्या पण पुरवाय तुमचा कमी खर्च कसा होईल तुम्हाला कसं होईल उत्पन्न मिळेल बघायला. आता जर हे खर्चाचं यांनी जे मागायला सांगितलं ते वस्तुती आहे की कामगारांना देणारे ॲडव्हान्स आणि आता होणार मिळणारा उत्पादनाचा दर आणि खर्च काढला तर जोडत नाही. हे चालले म्हणजे नुसते सगळेजण सर्कस करायला काय हे अशी वस्तुती आहे. आणि चांगला गुळ मिळवला त्याला चांगला भाव मिळाला तो शेतकरी चांगला जगणारच आहे. कारण ही आत्ताची 62ची परिस्थिती आहे. ज्यावेळी आमच्या वडील शेतकरी आमच्याकडे आमची साधी घरं होती त्यावेळी, त्यानंतर आम्ही आमचे बंगले बांधले का बांधले त्यात उत्पन्न मिळतं आणि त्यावेळी दर मिळत होता. आणि हे व्यापारी लोकांची एवढी ईर्ष्या असायची ह्या माणसाचा जर गुळ घ्यायचा म्हणजे घ्यायचा. ते आता उलटी परत झाल्या म्हणजे मागच्या ह्याच्यात बघितलं तर उलटी परत झाले. कारण खर्चाचं प्रमाण आणि उत्पन्नाचं प्रमाण म्हणजे प्रॉफिटचं प्रमाण व्यस्त निघाले आणि खर्चाचं प्रमाण जास्त निघालं. त्यामुळे जेवढी सगळे बंद झाले. कारण ह्यात सुधारणा करायची असेल तर दोन्ही सगळ्या गटांनी शासनासहित सगळ्यांचा सहभाग पाहिजे. शासन शेतकरी आणि हे सगळं. कारण आपली फार्मिंग इंडस्ट्री फार मोठी आहे त्याच्यासारखा कोणीच हात धरू शकणार म्हणजे कुठल्याही करणार म्हणजे नुसतं गुळच नाही तर सगळ्या गोष्टी त्याचं उदासीन नाव नाही. जसं मध्ये एकदा शेट्टी साहेबांशी बोललं की आम्हाला कृषी खात्याला एक सेपरेट महामंडळ आहे किंवा सेपरेट बजेट आहे. ही वस्तू हे होण्यास गरजेचं आहे. कारण ही जर फार्मिंग इंडस्ट्री जर मोठी राहिली तर आपली आणखीन ग्रोथ होणार आहे. ह्या पण थोडंसं मला त्यामध्ये मत आहे. बाकीच्या ह्या गोष्टी जर बदलल्या तर आपल्याला गुळाला निश्चित आहे. मी निमेश वेद कनकसिंह गोकुलदास या फर्मचा सध्या चालक मालक. गुळाचा व्यवसायाला या दिवाळी पाडव्याला 123 वर्ष पूर्ण होत आहेत. 123 वर्षापूर्वीपासून आमचा व्यवसाय सुरू आहे. आणि माझ्या आजोबांनी व्यवसाय सुरू केलेला 3री पिढी मी आता कार्यरत आहे. 4थी पिढी ह्याच्यात येणार नाही हेही मला माहीत आहे. गुळाचा व्यवसाय वडिलांनी आजोबांनी सुरू केला तो माझ्यापर्यंत कसा आला हा भाग जरी वेगळा असला तरी माझ्या रक्तात बिझनेस भिनलेला आहे. मी M.Com B.Com M.Com पण व्यवसाय करता सांभाळत केलेला आहे. 6 वर्ष मस्कत ओमान कंट्रीमध्ये सर्व्हिस केली आहे. तिथंही बिझनेसमनच्या हाताखालीच काम केलेलं आहे. आणि इथं आल्यानंतर आपला व्यवसाय आपण पुढं चालवावा ही भावना ठेवून मी वडिलांचा व्यवसाय करतो आहे.
मी स्वतः ह्याच्यात 45-47 वर्ष काम करतो या व्यवसायात, पण या गेल्या 10 वर्षात व्यवसायाचं स्वरूप बदललं गेलं, गुळाचं स्वरूप बदललं गेलं. त्यावेळी जेवढी गुऱ्हाळ होती त्याच्या 10% गुऱ्हाळ पण आता नाही. कसा म्हणजे आम्ही 1200 गुऱ्हाळ ऐकलेली होती, 700-800 गुऱ्हाळ आम्ही पाहिलेली आहेत. म्हणजे मी व्यवसायात होतो त्यावेळी. आता खरोखरच हे म्हणतात त्याप्रमाणे 80-90 गुऱ्हाळ किंवा 100 गुऱ्हाळ असली तर 10% प्रमाण राहिलेलं नाही आहे. तरी पण गुळाचं उत्पादन तेवढंच आहे. गुऱ्हाळ कमी होत गेले तसं उत्पादन कमी होत गेलं, पण मागणी काही कमी झाली नाही. गुळाची मागणी आहे तेवढीच राहिली आणि त्यामुळे गुळाची मागणी तेवढीच राहिली. त्यामुळं कर्नाटकातल्या गुऱ्हाळ घरांनी थोडं तोंड वर काढायला सुरुवात केली गुळाची मागणी पूर्ण करण्यासाठी. गुळाची मागणी आहे तेवढी राहिल्याने कोल्हापूर जिल्ह्यातलं उत्पादन कमी झालं. ती मागणी पुरी करण्यासाठी कर्नाटकातली गुऱ्हाळं फोडी आली. त्यांनी गुळाचं प्रोडक्शन सुरू केलं. कोल्हापूर जिल्ह्यातला ऊस आणि कर्नाटकातला ऊस ह्याच्यात बराच जमीनास्मानाचा फरक आहे. त्यांनी गुळाची लेवल सुधारण्यासाठी त्यात अशासकीय किंवा कृत्रिम घटक वापरायला सुरुवात केली. सुरुवातीला साखर, नंतर रासायनिक रंग किंवा इतर, की गुळाला चकाकी यावी आणि गोडवा यावा. त्यांच्या ऊसाला तिथं गोडवा नाही आहे, पण ते येण्यासाठी त्यात त्यांनी उडी घेतली आणि त्यात बहुतांशी ते लोक यशस्वी झाले. तोपर्यंत आजपासून 10 वर्षापूर्वीपर्यंत कोल्हापुरी गुळ फक्त हंगामापुरता निघायचा. हंगाम संपल्यानंतर कर्नाटकचा गुळ चालायचा. हे गुजरातच्या व्यापाऱ्यांना, मी कॉमनली बोलतोय, कोणावर आक्षेप न देता, सध्या परिस्थिती चालू आहे त्याच्यावर मी बोलतोय. गुजरातच्या व्यापाऱ्यांना कळालं की बाबा कर्नाटकचा गुळ येतोय जो कोल्हापूरचा हंगाम संपल्यानंतर, तो गुळ चालतो, तर मग तुम्ही का काढत नाही तसा, आम्हाला गुळ पुरवा. तरी पण आता अमित पाटील साहेब म्हटले किंवा लाड साहेब म्हटले त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे एथिक्स सोडून ही मागणी पूर्ण करण्यासाठी तयारी केली. त्यांना स्वतःला हे करायला पटत नाही आहे, पण तरी पण अमित साहेब म्हणा, लाड साहेब म्हणा, त्यांचे काही तत्त्व ठेवून करतायत. पण बरेचसेच गुळ उत्पादक असे आहेत की ठीक आहे, मागणी आहे ना तर पुरवठा करूया, आणि चाललं, इतके दिवस चाललं. आता हा विषयाचा उहापोह केव्हा झाला की गुजरातमध्ये एका ब्रँडेड गुळामध्ये रासायनिक रंग सापडले, कृत्रिम रंग सापडले. अर्थात तो गुळ कुठला आहे काय हा नंतरचा विषय आहे. ब्रँड कोल्हापूरचा आहे म्हणून ते लोण कोल्हापूरपर्यंत आलं. 3 वर्षापूर्वी अशा रीतीनंच ह्याच ब्रँडला पॅरल ब्रँड एक जो आहे त्यांचाही गुळ सापडला होता. त्यांच्यावरही शेवटी केस झाली होती. त्यांनाही जवळजवळ 40 लाख रुपये दंड भरावा लागला होता. पण त्यावेळी उहापोह झाला नाही. ह्यावेळी काय म्हणतात, मीडियामध्ये, न्यूजपेपरमध्ये, गुजरातच्या न्यूज चॅनलमध्ये त्याचा उहापोह जास्त झाला. ते लोण इथपर्यंत आलं, कोल्हापूरपर्यंत, की असं असं झालंय. आणि त्यानंतर तिकडच्या व्यापाऱ्यांनी भूमिका चालू केली की असं असं सापडलं असल्यामुळे आम्ही गुळ खरेदी करणार नाही. हे इतकी वर्ष चालत आहे. ह्या वर्षी पण गुळ सीझनमध्ये, आत्ताही ऑफ सीझनमध्ये गेलाय. फक्त सापडलाय म्हणून एवढं सगळं झालं. बाकीच्या गुळामध्ये रंग आहेच, अगदी 100% आहे. हे सगळं करता करता आपल्याला ह्यातून सुधारणा करायची असेल, माझा एक वैयक्तिक किंवा एक आपुलकी आत्मीयतेचा विषय म्हणजे शाहू महाराजांनी वसवलेली बाजारपेठ आणि मार्केटात स्थलांतर झाल्यानं त्यालाही 75 वर्ष पूर्ण झाली. त्या नावाला, हे म्हणतात, अमित पाटील म्हणतात तसं, नावाला बट्टा लागता कामा नये. गुळाच्या व्यापाऱ्यांनी किंवा गुजरातच्या खरीददारांनी किंवा शेतकऱ्यांनी, गुळ उत्पादकांनी असं कुठलं काम केलेलं नाही की गुळाला बट्टा लागेल, कोल्हापूरच्या गुळाला बट्ट्या लागेल. पण काही अशी तत्त्व बाहेर आलेली आहेत, त्यामुळे संपूर्ण सगळ्याच गुळ उद्योगाला बट्टा लागतोय, हे चुकीचं आहे. ह्यासाठी सगळ्यांनी मिळून, जशी आज तरुण भारतनं बैठक बोलवली, मी खरोखर त्यांचे अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की आमच्यासारख्यांना बोलायची संधी दिली आणि त्यामुळं एक एक प्रश्न उलगडले गेले. आता बाकीच्या वक्त्यांनी किंवा गुळ उत्पादकांनी, आडत्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर कोल्हापूर मार्केट यार्ड हे वैभव होतं. आणि मला माहीत आहे तोपर्यंत बाहेर हेडिंग कोल्हापूर श्री शाहू गुळ मार्केट यार्ड होतं. त्यातलं गुळ हा शब्द वगळला गेला आणि आता फक्त शाहू मार्केट यार्ड आहे. हे मला माहित होतं की शाहू गुळ मार्केट यार्ड असंच त्याचं नाव होतं. बाहेर रेल्वे स्टेशन आहे ते गुळ मार्केट यार्ड म्हणून त्या रेल्वे स्टेशनचं नाव आहे. अजून पण आहे गुळ मार्केट यार्ड असं त्या स्टेशनचं नाव आहे, जिथं फक्त गुळच्या वॅगन आल्या जातात. का गुळ हा शब्द वगळला गेला, का गुळ शब्द वगळून बाकीच्या लोकांनी अतिक्रमण केलं, ह्याचा विचार करूया. आणि आलेले तज्ज्ञ गुळ उत्पादक आहेत, त्यांना सगळं माहीत आहे. म्हणजे त्यांनी 10 वर्षापूर्वीचं पण पाहिलंय, आत्ताचं पण पाहतायत, तिथं पुढे पण पाहतील. त्यांनी पण ह्यातून काहीतरी बोध घ्यावा
माझं तर म्हणणं अगदी वैयक्तिक म्हणायचं झालं, हा व्यवसाय वाचवायचा असेल तर बिगर हंगामी गुळ काढू नये. काय शॉर्टेज होती ती होऊ दे, काय कर्नाटकचे लोक करतात ते करू देत. फक्त पैसे मिळवण्यासाठी करायचं असेल तर करावं. आपल्याला आपण स्वतः वाचायचं असेल तर हे करावं लागेल की पहिल्यांदा बिगर हंगामी गुळ काढून, जर बिगर हंगामाचा गुळ निघत असेल तर खाद्य रूपात तो निघावा, म्हणजे खाण्यासारखा तो असावा. आम्हालाही माहीत आहे कसा गुळ होतोय, त्यांनाही माहीत आहे. फक्त डिमांड आहे म्हणून सप्लाय ते कोणीही करणार, मीही करणार. मला जर डिमांड आली की नाही मला गुळ पाठवा, तर मला यांच्या ह्यांना सांगून काढावाच लागेल. पण तो हंगाम नसलेल्या गुळाची प्रत आणि हंगामात थंडीच्या दिवसात गुळा निघालेला गुळ जो जाधव साहेब कलिकते साहेब काढत होते, त्यात फरक आहे. त्यासाठी जरूर विचार करावा. आम्ही चांगला गुळ घेण्यासाठी बसलोय आणि आम्ही सांगतोय म्हणून चांगला गुळ हे लोक पण देतात आम्हाला. त्यांनी सांगितलं खरोखर त्याप्रमाणे अगदी सुरुवात या 5 ग्रॅम क्यूबची सुरुवात आम्ही दोघांनी मिळून केली होती. ते सॅम्पलिंग आलं, आम्ही मुंबईला सुरुवात केलं. मुंबईलाही माझा भाऊ आहे, वेदम ब्रँडमध्ये गुळ विकतोय. मी इथं कोल्हापुरात शाहूपुरीमध्ये राहतोय, त्या घरी रिटेलिंग चालू केलं, त्यात पण हा गुळ आहे. हे लोक देतात, आम्ही घेतो. जातो कुठं हा जाता निर्यात कुठं होतं? हा निर्यात सगळ्या ठिकाणी युकेला जातो, गल्फ कंट्रीजमध्ये जातो. ही क्वालिटी हीच क्वालिटी, फक्त पॅकिंग वेगळं असतं. ठीक आहे. आपण क्वालिटी हीच जाते. ह्या गुळामध्ये साखर नाही आहे, रंग टाकलेला नाही आहे, फक्त उसाच्या रसाचा गुळ आहे. मी मुद्दाम सगळ्यांनी खावा म्हणून आणलेला आहे. तो खावा. यांनी ऑर्गॅनिक गुळ केलेला आहे, तोही खा तुम्ही. म्हणजे गुळाला बदनाम करण्याचं एक षडयंत्र सुरू केलेलं आहे असं मला वाटतंय. कुणाच्या एकट्यामुळं बोट दाखवले म्हणून ह्याचा गुळ तुम्ही चेक करा, त्यातनं रासायनिक द्रव्य निघाले म्हणून. सगळ्या गुळात आहे आणि ते न टाकताही करू शकतो आपण. फक्त मागणी पुरवठा आहे म्हणून होतंय ते. असं होऊ नये. पुढं गुळाचा व्यवसाय वाचवायचा असेल, शाहू मार्केट यार्ड, शाहू महाराजांचं नाव आणि आपलं पर्यायानं आपलं, यांची 5वी पिढी काम करते, यांची 2री 3री आहे, हे 2री 3री आहे, मी 3ऱ्या पिढीचं काम करतोय. आपल्याला वाचवायचं असेल तर आपण पुढाकार घ्यायला पाहिजे. शासन दरबारी आम्ही फार भांडलो व्यापाऱ्यांच्यासाठी, तुम्ही भांडलाय तुमच्या गुळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी. काहीही होत नाही. त्यांना एसीच्या केबिनमध्ये बसून नोटिफिकेशन काढण्याशिवाय काहीही येत नाही. प्रत्यक्ष बघायला कोणी येत नाही की गुळ मार्केट यार्डात सौदे कसे निघतात. मी सारखं शाहू गुळ मार्केट का म्हणतो, संपूर्ण भारतामध्ये गुळाचे सौदे कुठल्याच चांगले होत असले तर शाहू मार्केट यार्डाचं आज पण पहिलं नाव आहे. तुम्ही कुठल्याही भारतामध्ये कुठल्याही गुळपेठेत विचारा, शाहू मार्केट प्रतवारीनुसार गुळ विकला जातो, ही एकमेव पेठ आहे. गुळाचे पैसे शेतकऱ्यांना दिले जातात पूर्णपणे, हे शाहू मार्केट यार्डात होतं. अडीअडचणीला अडत दुकानदारच उपयोग पडलेला आहे. अडत दुकानदार हा बँकेपेक्षा जास्त विश्वासदार हे शाहू गुळ मार्केट कोल्हापूर येथेच आहे, दुसरीकडे कुठं नाही आहे. त्या पेठेला आणि पर्यायानं आपल्याला वाचवायचं असेल तर यात थोडासा बदल करून पुन्हा एकदा आपण आपली व्यापाऱ्यांच्या बरोबर, आडत्यांच्या बरोबर आणि गुळ उत्पादकांच्या बरोबर बैठक करून ह्यातून कसा मार्ग काढायचा. माझं असं म्हणणं आहे की ह्यातून पॉझिटिव्ह रिझल्ट निघावेत, काहीतरी चांगलं करावं आणि लोक आपल्याला बदनाम करतात म्हणून आपण बदनाम होऊ नये. पुन्हा एकदा सुधाकर काशीद यांचं पुन्हा एकदा आभार मानतो, अभिनंदन करतो. त्यांनी आम्हाला बोलवलं. आमचे मुख्य संपादक 4 कोल्हापूर, मी यांना भेटलेलो आहे. आपण दसरा चौकामध्ये ज्यावेळी वर्धापन दिन होता त्यावेळी ते भेटले होते. मी सगळ्यांना विनंती करेन, सांगितलं सगळे दिग्गज आपल्या सगळ्यांनी तोंड गोड करावं आणि याचा गोड शेवट करावा. शेवट गोड करावा. शेवट गोड करावा. ओरिजिनल कोल्हापुरी गोड.